राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय 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 जय राम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। बोलो रे भाई सब सब संतन की जय। रामकथा पावन रूप कथा, पुण्य रूप कथा, अज्ञान घालून ज्ञान देणारी कथा, पाप हरण करून पुण्य देणारी कथा, दुष्ट बुद्धी लयास जाऊन सद्बुद्धी देणारी कथा आणि जीवनातलं दुःख कमी करून सुख देणारी आणि प्रेम देणारी रामकथा. या रामकथेसाठी आपण रामनवमी पासून सेवा करत आहोत, नामचिंतन करत आहोत. सगळ्या पद्धतीचं नामचिंतन या भगवंताच्या दरबारामध्ये चालू आहे. अगदी पहाटे काकड्यापासून नामचिंतन आहे, तर रात्री कीर्तन होऊन देखील नामचिंतन चालू असते. या अनुषंगानं आजची ही रामकथा आज आपण प्रारंभ करत आहोत. काल आपली कथा आली होती, प्रभूचा जन्म झाला, त्या विषयावरही दोन बोलावं लागेल, दोन शब्द. देवाला जन्म नसतो, देवाला जन्म नसतो, जन्म तुम्हाला असतो. कारण शास्त्राचा नियम असा आहे, जगतात जो जन्माला येतो त्याला मेलच पाहिजे. उपजली या पिंडा मरण सांगाते. जन्म आणि मृत्यू आमच्या जीवनाचे दोन टोक आहेत. मग देवाला जर जन्म आहे असं आपण कबूल केलं तर मग त्याला मरावं लागणार हे सुद्धा कबूल करावं लागेल. मग देव जर मरत असेल, देवाला जर मरण असेल, तर अशा मरक्या देवाचं भजन करून आमचा कल्याण कधी होणार आहे? मग काय असतं ते? भगवान परमात्मा इथे अवतीर्ण होतो, निर्गुण तत्वातून सगुण साकार होतो आणि आमच्या सुखासाठी आम्ही तो जन्म साजरा करतो. आमच्या सुखासाठी, आमच्या आनंदासाठी. आम्हाला मानायचं की बा देव जन्माला आला, देव आमच्यात आला, देव सगुण साकार झाला. हे जे करायचा सोहळा आमच्या आनंदासाठी करायचा आहे, आमच्या सुखासाठी करायचा आहे. एक बोलू का? रामनवमी असो, कृष्ण जन्म असो, हनुमान जयंती असो, साजरी केली काय नाही केली काय त्यांना काही फरक पडणार नाही. नाही केली तर त्यांना दुःख नाही, आणि केली तरी त्यांना सुख नाही.
मग हे सगळं करायचं कशासाठी? आपल्या आनंदासाठी, आपल्या सुख समाधानासाठी. 2-4 महिन्याचं बाळ आहे, नुकतंच जन्माला आलेलं, 2-4 महिने झाले त्याला. आई त्याला सुंदरपैकी सकाळी आपली कामं उरकली की मस्तपैकी गरम पाण्यानं स्नान घालते, दोनदा साबण लावते. त्या लेकराचा साबण सुद्धा ठरलेला आहे, जॉन्सन बेबी शॉप. ते का दुसरा लावला तर काय अंगाचं कातळ निघण का? पण प्रोडक्शन वाल्याची कमाल आहे आणि आमच्या अज्ञानाची बी कमाल आहे. जाऊ दे, त्यांचं पावडर बी ठरलेलं आहे, जॉन्सन बेबी पावडर. बर ठीक आहे, केलं, लावलं सगळं, साबण लावली, पावडर लावलं, कपडे घातले सुंदरपैकी, काजळ घातलं, गालावर टिक्का दिला काजळाचा, छोटासा कपाळावर गंध तिलक लावलेला आहे, हातामध्ये कडे आहेत, पायामध्ये पैंजण आहे, गळ्यामध्ये लाकीट आहे. मी एक विचारतो, हो जो आईनं शृंगार केला याचा आनंद त्या बाळाला आहे का? त्याला काय येते? घालशील गाला म्हणलं तर 4 दिवस तसंच पडू दे, ते पडलेलं आहे झोक्यात पडलेलं आहे. बरं, नाही आंघोळ घातली आणि नाही पावडर लावलं तर ते रडत नाही, आणि आंघोळ घालून जर पावडर लावलं तर ते हसत नाही. मग हा आनंद घेत कोण? आई. त्याला काय कळत आहे अजून? मला आंघोळ घातली, काय केलं, काय नाही कळत त्याला. मग हा आनंद घेत कोण? जशी आई घेते तसा हा जन्माचा आनंद आम्ही भक्त मंडळी घेतो, सज्जन मंडळी घेतो, आणि म्हणून हे उत्सव साजरे करायचे. देव एकदा जन्म, बरं ठीक आहे, आला जन्माला एकदा, मग तेवढा साजरा झाला. दरवर्षी कशाला? आम्ही म्हणतो 15 ऑगस्ट कशामुळे साजरा करतो आम्ही? भारत स्वतंत्र झाला म्हणून. मग एकदा झालं 1947ला, आता दरवर्षी कशाला? आम्ही जर असं म्हणलो तर नाही जमणार. ते त्याचं स्मरण राहावं म्हणून. आमचा देश गुलामीत होता, इंग्रजाच्या ताब्यात होता, पारतंत्र्यात होता. आम्ही आमच्या वीर जवानांनी, क्रांतीवीरांनी, देशभक्तांनी आत्मबलिदान करून देश स्वतंत्र केला, आणि आज आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. याचा स्वाभिमान ताजा आणि जागता राहावा म्हणून दरवर्षी 15 ऑगस्ट, दरवर्षी 26 जानेवारी, तसं आम्हाला आमच्या धर्माची जाण असावी, आमच्या या धार्मिक घडामोडीची ओळख असावी म्हणून दरवर्षी रामनवमी, दरवर्षी हनुमान जयंती, दरवर्षी कृष्ण जयंती वगैरे वगैरे, आपण शिवरात्री वगैरे सगळं साजरं करायचं का? आपली संस्कृती आणि शास्त्र विचार जिवंत राहावे, आणि आपल्या पुढे येणारी ही जी पिढीची पिढी आहे ना, या पिढीला त्याची ओळख व्हावी, ज्ञान व्हावं, आणि परत 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 ती मंडळी पुढचा हे आनंद घेत राहावं म्हणून करायचं. आले देव जन्माला, साजरा केला, चालायला लागले. मी कालही बोललो, ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया. कोड कौतुक वाढत चाललं. प्राथमिक विद्या वैशिष्ट्य मुनीने शिकवली, पण धनुर्विद्या बाकी होती. ते घडायचं असतं, ते परमेश्वर सगळं करून घेत असतो. तो देहाला आला, देहाचे सारे धर्म त्याने लावून घेतलेले आहेत. सुंदरपैकी राजवाड्यामध्ये 4 बाळं खेळायचे, आपसामध्ये प्रेम, एकमेकाच्या हाताला धरून चालायचे. लहानपणी ते भाऊ एकमेकाच्या हाताला हात धरून चालायचे, कारण सगळ्याला सारखं चालणं जमत नसतं. कोणाचं वय जास्त असतं तर वर्ष 2 वर्षाचं कमी असतं, कोणाचं 6 महिन्यानं कमी जास्त असतं, कमी जास्त एवढं थोडं तर वर्ष 6 महिन्यानं. सगळ्यासारखं चालता येत नसतं. म्हणून एक वाक्य उच्चारतो बरं का, ज्याला चालता येतं, तुम्ही समजून घ्या बाकीचं, ज्याला चालता येतं त्यानं काय करायचं? ज्याला चालता येत नाही त्याचा हात धरायचा, आणि ज्याला चालता येत नाही व्यवस्थित, त्यानं ज्याला चालता येतं त्याचा हात धरायचा. कळलं असेल तर बरं झालं असेल. जीवनामध्ये सुद्धा आपण सगळेच माणसं रस्त्यानं चालू अशी गॅरंटी नाही ना.
कोणाचा रस्ता सुटू शकतो, कोणी वाईट रस्त्याने जाऊ शकतात. म्हणून त्याला रस्ता सुटण्यासाठी ज्याला कळतं त्याने त्याच्याकडे जायचं, त्याला शिकवायचं, आणि ज्याला कळत नाही त्याला तिकडं जायचं आणि त्याच्याकडून शिकायचं. हे हाताला धरून चालण्याचा अर्थ झाला. हा भावंड मोठी व्हावं लागली आणि एके दिवशी अचानक राजदूतांनी वार्ता दिली, एक महान ऋषी कोणीतरी येत आहे अयोध्या नगरीमध्ये. राजाने काही माणसं पाठवली स्वागताला, चौकशी करा कोण येत आहे ते. गेले, ते पाहिले, चौकशी केली. महान अधिकारी ऋषी विश्वामित्र ऋषी येत आहेत म्हणे. राजाने पालखी पाठवली, राजवाड्यापर्यंत त्यांचं आगमन झालं. राजवाड्याच्या दरबाराच्या बाहेर प्रभू स्वतः त्या ठिकाणी, म्हणजे भगवंताचे वडील राजा दशरथ स्वतः सामोरे गेले. जाऊन त्या ठिकाणी परत प्रक्षालन केलं, चरणवंदन केलं, गंध तिलक केला, नमस्कार करून पुढे हात जोडून चालत 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 आपल्या या महालामध्ये गुरुजीला बसायला आसन दिलं. सन्मानानं बसायची विनंती केली. आपण पायाजवळ बसले आणि आपलं मनोगत व्यक्त करू लागले. आपल्याला जर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी उपाय शोधायचा असेल तर हा आहे. आपल्या कल्पना, आपले संकल्प, आपले विचार परिपूर्णतेकडे जाण्यासाठी हा उपाय आहे. कोणता? संत सेवा. तो का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संताची सेवा केली की देवाला आनंद आहे. तर देव काय म्हणतो, एक वेळेस माझी सेवा करू नका, पण माझे भक्त आहेत, माझे संत आहेत, माझं नामचिंतन करणारे आहेत, त्यांची सेवा करा. त्यांची सेवा केली की मला आनंद आहे. लेकराचं कौतुक केलं का लहान लेकराचं, तर त्याच्या आईला आनंद होतो. बरं का, महाराज मंडळीला सांगतो, तुम्ही बाहेर फिरायला जातात ना, इकडे तिकडं कार्यक्रमाला, इकडे तिकडं, ज्या घरी तुम्हाला बोलवलं असतं, चहा पाणी नाश्ता जेवण वगैरे असतं ना, मग तिथं गेला की त्या लेकरांचं कौतुक करत जा. खोटं नका करत जाऊ, मनातून करत जा. हो ना. आणि कसं जरी केलं तर बघा, लेकरूला असं काय, पण लेकराचं कौतुक केलं की लेकरा काही कळत नाही, पण आईला आनंद होतो. तुम्हाला अजूनही बी मग जर चहा प्यायचा असेल ना चांगल्यापैकी, तर एक आयडिया सांगतो. ते जायचं, म्हणायचं, मावशी काय तुमचं लेकरू आहे? अरे राम, माझा असं गोपाल कृष्ण. मग ते शेंबड का असा ना, ते माशा का भंगभंग करीना चेहऱ्या पुढं. मग काय म्हणायचं, काय लेकरू आहे तुमचं? जसं गोपाल कृष्ण, हो, जसं का बालक राम आहे. हो. देखणं किती आहे पहा ना, लय गुणवान होणार आहे. कसं का असा ना, नुसतं असं म्हणा. बाई काय म्हणते, बाबा बसा मी चहा करते, म्हणायची गरज नाही, न मागता मिळते. पण जर तुम्ही का त्या आईचं वर्णन केलं, मावशी काय रूप आहे तुमचं, काय देखणे आहात तुम्ही, जशा आई लक्ष्मी, जशा माता सरस्वती. हो ना, तुमचं देखणं रूप काय. खरंच असं वाटतं की मरावून तुमच्या पोटी जन्माला यावं. किती वर्ण झालं आईचं. हे तुमचं लेकरू काय, याला कोणती बिमारी झाली, कशाला वाळून गेल, त्यांचं तू हा मुर्दा गेला मेल्या. महालेकराला नाव ठेवतो, तिचं वर्णन केलं तरी त्याला एवढा आनंद झाला नाही, पण तिच्या लेकराला नाव ठेवल्यामुळे ते दुःख झालं. तसं परमात्मा सांगतात, मद गांधीले मद साहे, मला त्रास दिला तरी मी सहन करील. मज गांधीले मज साहे, मद भक्ताचे मद न साहे. माझ्या संतांची, माझ्या भक्ताची निंदा जर केली ना, तुमचं वाटोळं ठरलेलं आहे. आणि तुम्हाला आनंद घ्यायचा असेल, तुम्ही एक काम करा, गाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते
खाली संताशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. नाथांची भाषा नाथांची भाषा आहे. एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. मनातल्या इच्छा पूर्ण होतात, मनोकामना पूर्ण होतात. संत सेवा एवढी जीवनामध्ये घडणं आवश्यक आहे. नमस्कार केला. गुरुजी, गुरुवर्य, काय सेवा करू सांगा, काय सेवा करू सांगा. विश्वामित्र म्हणजे राजा, क्षत्रिय म्हणून तुझी ख्याती जगात आहे. धर्माचा रक्षक म्हणून जग तुला ओळखते आहे. दुष्टाचा संहार करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. तो तू पाळतोस. म्हणून एक गारानं घेऊन तुझ्याकडे आलो. मदतीची अपेक्षा माझ्याकडे आहे, ती तुझ्याकडून हवी आहे मला. सांगा महाराज, तुम्ही जे सांगाल तुमच्या सेवेत मी हजर आहे. काय सांगा. काय नाही, आमच्या ऋषीमुनीचा धंदा कोणता आहे? यज्ञ करणे, नामजप करणे, होम हवन करणे आणि यज्ञाचं रक्षण करायसाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. मी येऊ? नाही, तुम्ही नका येऊ. मग तुमचे जे 4 मुलं आहेत ना, त्यातले 2 माझ्यासोबत द्या. कोण म्हणजे? राम आणि लक्ष्मण. राजा दशरथाच्या अंतकरणाला धक्का बसलाय. गुरुजी, अत्यंत दुःख होते हे शब्द ऐकून मला. किती सायासानं, किती नवसानं, किती प्रयासानं आणि किती दिवसानं माझ्या या राजवाड्यामध्ये लेकरं खेळू लागलेत. मला राज्यामध्ये, द्रव्यामध्ये, धनलोभामध्ये रस नव्हता. पण मुलं झाल्यामुळं माझा संसार परिपूर्ण होत असा दिसलाय. आणि आता या अशा आनंदाच्या घडीला माझ्या मुलाची मागणी करतात. बरं, करतात तर करतात, त्याला सहली तरी न्या ना. सहलीला मी म्हणलो असतो, सहलीला घेऊन जा. यज्ञाचं रक्षण कोणापासून करायचंय? राक्षसापासून. मला कल्पना आहे राक्षस किती दुष्ट असतात, वाईट स्वभावाचे असतात. राक्षस निर्दयी असतात, दयामया त्यांच्यात नसते. आणि ते अधर्माची बाजू घेतात, धर्माची घेत नाही. दुष्ट राक्षसाला मारायला, बलवान राक्षसाला मारायला ही माझी कोवळी मुलं तुम्हाला न्यायची? संगती लागत नाही ना गुरुजी बोलण्याची. क्षमा करा. आजच्या भाषेत जर सांगत ठरलं तर आजच्या भाषेत बर का, दिलीप महाराज, दीपक महाराज, आजच्या भाषेत सांगत ठरलं तर राजा काय म्हणे? गुरुजी, आय एम सॉरी, मी मुलं पाठवू शकत नाही. राजा शब्द फिरवलास तू. तो काय म्हणे? तुम्ही जे सांगता ते मी ऐकायला तयार आहे. काय सेवा करू? जी सेवा कराल ते सांग करतोय मी. आणि तुम्ही आता शब्द फिरवताय आणि मी पाठवत नाही म्हणतात. योग्य नाही त्या गोष्टी. वशिष्ठ महामुनी होते बसलेले, कुलगुरू. राजाला बाजूला घेतले. राजा एकांतामध्ये गेले. विश्वामित्राला नाही म्हणू नका, फार क्रोधी महाराज आहे, रागीट स्वभाव आहे. अहो, देवाशी स्पर्धा केली त्यांनी, देवाशी. तो म्हणे तुझं जे विश्व आहे ना निर्माण केलेलं, मी दुसरं विश्व निर्माण करणार आहे. केलंच, पण ते टिकलं नाही. पण विश्व ही दुसरं निर्माण करू शकतो, म्हणून त्याचं नाव काय आहे? विश्वामित्र. विश्वामित्र देवाशी स्पर्धा करणार आहे, रागीट आहे. नाही म्हणू नका. अहो पण महाराज, एक कोवळे बाळ माझे नुकतेच, बघू ते काय होते, चिंता करू नका. जड अंतकरणानं विश्वामित्राच्या सोबत गेलं पाठवून. माता कौशल्या, माता सौमित्रा, माता कैकेयी, विवळ झाला अंतकरण. एवढ्या कोवळ्या मुलाला
कसं द्यायचंय आणि झगडा करायचा कोणाबरोबर? राक्षसासोबत. कसं शक्य आहे? कोणी काही बोललं नाही. गेले घेऊन. सारी अयोध्या दुःखी झाली. आश्रमात गेले. 2 दिवस राहिले आणि विश्वामित्र ऋषीजीने काय करायला माहितीये का? त्या राम लक्ष्मणाला पुढची जी विद्या आहे ते द्यायला सुरुवात केली. त्यांनी तसं सांगितलं नाही तिथं, यज्ञ रक्षण करायला पाहिजे म्हणे. पती जाऊन जी धनुर्विद्या आहे, पुढची जी विद्या आहे, मोठमोठे अस्त्र, मोठे शस्त्र, याची विद्या विश्वामित्र ऋषीने त्यांना दिली. रामा, हे शिकवण्यासाठी मी इथं आणलेलं आहे. मला माझ्या रक्षण करण्यासाठी तुम्हाला रत्नाचं रक्षण करायला नाही आणले. ते राक्षस केवढे असू दे, माझ्या पुढे काय ताकद आहे त्यांची? मी देवाशी स्पर्धा करणारा माणूस आहे. या राक्षसाला नुसता भस्म फेकला मी यज्ञ कुंडातला, यांची राख होते. मला माहिती आहे तुम्ही कोण आहात, कशासाठी भूतलावर आलात. धर्म कार्य करायचंय ना, मग तुम्हाला माझी ताकद मिळणं गरजेचं आहे. पुढे उद्या राज्यकारभार चालवायचा आहे, प्रजेला सांभाळायचं आहे, धर्माचं रक्षण करायचं आहे. म्हणून आमचा पाठिंबा, आमची ताकद, आमचे आशीर्वाद तुम्हाला असणं गरजेचं आहे. प्रभू म्हणे, म्हणून तर मी नकार दिला नाही. माझे वडील मायेपोटी म्हणाले, पण मी नकार दिलेला आहे. तुमच्या सोबत आलो आनंदाने. सूत्र आहे सूत्र. ज्याला समाज कार्य करायचंय, ज्याला राजकारण करायचंय, त्यानं साधूचा आशीर्वाद घ्यायला गरजेचं आहे. आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि शिल्पकार, हिंदवी साम्राज्याचे सूत्रधार राजे छत्रपती इथे अघोरी सत्ता दूर करून, अन्याय अत्याचाराला विरोध करून हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. पण करत असताना प्रत्येक वेळी संतांचा आशीर्वाद घेतला. ते आशीर्वाद देणारे संत कोण होते? जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय असे संत लागते. तर राजाकडं आशीर्वाद द्यायला राजा पाहिजे असेल तर छत्रपती सारखा पाहिजे, आणि आशीर्वाद द्यायला संत तुकोबारासारखा संत पाहिजे. तेव्हा पुढचं पाऊल प्रगतीनं पडतंय. धर्माला आणि राज्याला जोड असावी लागते. खांद्याला खांदा लावून, हातात हात घालून राज्यशास्त्र आणि धर्मशास्त्र चाललं पाहिजे. म्हणून राज्यकारणाला धर्माश्रयाची गरज आहे. पण दोघं कसे पाहिजे? जीवाची बाजी लावून प्रजेचं रक्षण करणारा राजा पाहिजे आणि निस्वार्थ सेवा करणारा संत पाहिजे. संतालाही मदत करणारा राजा पाहिजे आणि ती मदत परत करणारा संत पाहिजे. कळलं असं ना मला काय म्हणायचं? तुम्हाला कळलं असं ना? संताला मदत करणारा राजा पाहिजे आणि राजाची मदत परत करणारा संत पाहिजे. दान द्रव्य करण्यासाठी धन दौलत पाठवली, हिरे माणिक मोती पाठवले, अन्नधान्य पाठवलं, वस्त्र अलंकार पाठवले. कोणाला? तुकोबारायला. एक संत आहे, समाजाला शिकवण देतोय धर्माची. आपण मदत करणं गरजेचं आहे. पण तेवढीही मदत परत केली कोणी? जगद्गुरु तुकोबारायांनी. संत राजे दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. अरे तुम्ही जर देणार असेल ना, काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलची व्हावा. आमचं धन, आमचं द्रव्य परमात्मा आहे. जमलं तुम्ही राज्यकारक. हा तुम्हाला जर आमच्याकडून काही सल्ला पाहिजे असेल तर आम्ही सल्ला देतो. तुळशीची माळ घाला, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आम्ही तेने सुखी
आम्ही तेने सुख